हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर व्हिडिओ. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. तर हो, आम्ही गेलो होतो रांजणगाव गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर रांजणगावचे गणपती बाप्पा हे एक अष्टविनायकापैकी एक गणपती आहेत. तर त्यासाठीच आम्ही दर्शनाला गेलो होतो. आणि का गेलो, कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही ठरवलं होतं सकाळी सकाळी आपण जाऊन यायचं, कारण की नंतर खूप जास्त ऊन होतं आणि मग सिया लहान असल्यामुळे तिला उन्हाचा वगैरे त्रास होऊ नये, सो म्हटलं लवकर जाऊन येऊया. तर इकडे सियाचे मामा गाडीही घेऊन आलेले होते. त्यानंतर आम्ही निघालो आणि वाटेत इकडे ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. तर इकडे आम्ही मस्तपैकी पोट भरून ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर निघालो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर इकडे बघा, सिया ही मस्त खेळत होती. सियाची आजी तर डायरेक्ट झोपल्याच होत्या. तर कितीही लवकर यायचं म्हटलं तर आजकाल खूप लवकर ऊन पडतं, 9लाच ऊन लागायला लागतं. तर आम्ही इकडे आलो आणि मग पटापट आम्हाला दर्शन वगैरे घ्यायचं होतं. उन्हामुळे एवढी गर्दी नाही आहे सध्या आणि त्यामुळे आम्ही आलो. आणि इकडे बघा, इकडे मला घ्यायचे होते 1.25 किलो पेढे. तर कशासाठी सांगते. तर 3 ते 4 महिन्यांपूर्वी माझे पप्पा आजारी पडले होते आणि पुणे टू छत्रपती संभाजीनगर जाण्याचा रूट म्हणजेच वाटेत लागतात रांजणगावचे गणपती बाप्पा. तर मनात खूप जास्त भीती होती ज्यावेळेस आम्ही निघालो आमच्या पप्पांना भेटण्यासाठी. तर काय करावं काय नाही खरंच काही सुचत नव्हतं. म्हणजे खरं सांगायला गेलं तर आमच्या पूर्ण फॅमिलीचा देवावर खूप जास्त विश्वास आहे. तर वाटेतच मला जाताना दिसले होते रांजणगावचे गणपती आणि मी त्यांना जाताना बोलले होते की माझ्या पप्पांना बरं लागू दे आणि मी तुमच्या दर्शनाला येईल आणि नक्कीच पेढेही वाटेल. तर आता ते एकदम गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने, माऊलींच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या कृपेने, विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादाने माझे पप्पा आता बरे झाले आहेत, ठणठणीत आहे. तर म्हटलं आपण ज्याही देवांना बोललेलो होतो त्या देवांचा नवस आपण पूर्ण करूया. त्यासाठी आम्ही आलो होतो रांजणगावच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. खरं तर त्यांनाच घेऊन यायचं होतं, पण उन्हामुळे त्यांनाही इतक्या दूर येणं पॉसिबल नाही आहे. परत कधीतरी नक्कीच त्यांनाही गणपती बाप्पांच्या दर्शनाला घेऊन येऊ. मग इकडे सियाच्या काकांनी पेढे वगैरे वाटले. आमचे छानपैकी दर्शनही झाले. आणि इकडे साईडला गणपती बाप्पांच्या साईडला इकडे गार्डन वगैरे आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. इकडे सगळ्या प्रकारचे असे आर्टिफिशियल प्राणी ठेवलेले आहेत. मग ते बघून आमच्या सियाला खूप जास्त आनंद झाला. तिला प्रत्येक गोष्टीला हात वगैरे लावून खेळायचं होतं. तर छोट्यांबरोबर मोठेही अशा याच्यात रमून जातात. मग इकडेही आम्ही फोटो वगैरे काढले आणि असा होता आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमचाही खरंच देवावरती विश्वास आहे का? कारण की जिथे विज्ञान संपतं तिथनंच अध्यात्म सुरू होतं. आणि खरंच नशिबाच्या पुढेही आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर 100% आपला देवावर विश्वास हा असलाच पाहिजे. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.